मित्रांनो, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ऍडमिशन तर झालंय, पण मग आता प्लेसमेंटचं काय, कसं होईल माझं, या टाईपच्या टेन्शन सगळ्या मुलांना असतं। आणि त्याच्यामध्ये पण सध्या न्यूज व्हायरल होत आहे की या कंपनीने एवढ्या एम्प्लॉयला काढलं, त्या कंपनीने तेवढ्या एम्प्लॉयला काढलं। मग असं जर माझ्या बाबतीत झालं तर काय, माझ्या बाबतीत कसं होईल, मग मी कसं करायचं। सो मित्रांनो, हीच गोष्ट आपल्या बाबतीत व्हायला नकोय, आपली प्लेसमेंट सुरळीत व्हावी यासाठी आपण काय करायचं तेच आपण आता जाणून घेऊ। प्लेसमेंटसाठी पहिला मुद्दा अकॅडमिक फाउंडेशन। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर प्लेसमेंट तगडी होते, प्लेसमेंट सुद्धा स्ट्रॉंग केली जाते। मग यासाठी आपलं अकॅडमिक स्किल्स चांगले पाहिजे। अकॅडमिक स्किल्सवर आलो तर कितीतरी कंपन्या आहेत त्या सरळ सरळ क्रायटेरिया ठेवतात की आपला सीजीपीए ऍटलीस्ट 7+ पाहिजे। मग यासाठी आपल्याला पहिल्यापासून अभ्यास करायचा आहे। मॅथमॅटिकल, मेकॅनिक्स असे टफ सब्जेक्ट आहेत, त्यांना पहिल्यापासून स्कोर करायचं आहे, कारण इंटरव्ह्यूला सुद्धा टेक्निकल राऊंड मध्ये या सब्जेक्ट्सवरती आपल्याला क्वेश्चन्स असतात। सो पहिल्यापासून अकॅडमिक सब्जेक्टवर चांगला फोकस करा आणि चांगले मार्क मिळवा, त्यासाठी चांगला अभ्यास करा, रिव्हिजन करा, प्रॉपरली लेक्चर्स करा, म्हणजे अकॅडमिक्स आपला मार्किंग वाढतील। सेकंड मुद्दा आहे तो आपला स्किल्स। मित्रांनो, स्किल्सवर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंय, तुम्ही हे मागचे सगळे माझे व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून स्किल्सवर तुम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन झालेल्या स्किल्सवर पण काम करायचंय, जेणेकरून आपल्याला प्लेसमेंटला फायदा होणार आहे, हे सुद्धा आयडिया क्लिअर होती। आता बघूया नेटवर्किंग। नेटवर्किंगची सुरुवात आपल्या फर्स्ट इयर पासूनच करायची। सिनियर्स असतील त्यांचं चांगलं नेटवर्क बनवा, ॲल्युमिनी असतात त्यांचे ग्रुप असतात, तिथून नेटवर्क डेव्हलप होईल। आपले टीचर्स आहे, टीचर्स कडनं नेटवर्क होईल, जेणेकरून प्लेसमेंटच्या वेळी हेच लोक आपल्याला चांगल्या चांगल्या लोकांचे रेफरन्स देतील आणि प्लेसमेंट एकदम सोपी होऊन जाईल। पुढे आलं इंटर्नशिप। मित्रांनो, इंटर्नशिपसाठी भरपूर सारे मुलं टाळाटाळ करतात, पेड इंटर्नशिप करतात, या चुकीच्या गोष्टी करायच्या नाही। आपल्याला इंटर्नशिप कंपल्सरी करायची। सुट्ट्याचा टाइम असेल ना, महिनाभराचा टाइम असेल, 1.5 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल ना, सुट्ट्यांच्या टाइम मध्ये नेटवर्क आपला इंटर्नशिप कंपल्सरी करा, कारण शॉर्ट इंटर्नशिप तुमचं लॉंग टर्मचं फाउंडेशन मजबूत करते। सो मित्रांनो, या पूर्ण गीतेचा सार आहे आपला रिझ्यूम। का मी असं म्हणतोय, कारण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला बसता तेव्हा तुमच्या आधी तुमचा रिझ्यूम इंटरव्ह्यूअर कडे जातो, त्या रिझ्यूमवरनं तुम्ही त्यात काय लिहिलंय ना याच्यावरनं त्याला आयडिया क्लिक होऊन जाते की हा मुलगा कसा आहे। आणि हे रिझ्यूम कधी स्ट्रॉंग बोलतो मित्रांनो, हा स्टार पॉइंट आहे आपला, कारण जेव्हा आपलं अकॅडमिक फाउंडेशन स्ट्रॉंग असतं ते तिथे रिफ्लेक्ट होतं, स्किल्स आले, नेटवर्किंग आला, इंटर्नशिप आल्या, याच्यातून तुम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स आलाय, नेटवर्किंग मधून चांगले रेफरन्स भेटले, तुमचे स्किल्स डेव्हलप झाले, इकडे चांगले मार्क आले, सगळं कुठे रिफ्लेक्ट होतंय आपलं रिझ्यूम मध्ये ना। त्या माणसाला एका मिनिटात कळतं की हा मुलगा कसा आहे। आणि ऑब्विसली मित्रांनो, जेव्हा आपण या सगळ्या स्किल्सवर वर्कआउट करू तेव्हा हे आपोआप स्ट्रॉंग होईल आणि आपल्या सगळे आपले जेवढे पार्टनर्स आहेत, जेवढे मित्र आहेत ना, क्लासमेट्स आहेत ना, त्यांच्यापेक्षा आपण 10 पावलं पुढे असतो जेव्हा हा पॉइंट स्ट्रॉंग होतो। आणि याच्यासाठी हे पॉइंट स्ट्रॉंग झाले की आपोआप आपली सगळ्यात भारी प्लेसमेंट होते। सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या फर्स्ट इयरच्या मित्रांना आत्ता शेअर करा, कारण आत्ता त्याला केलं तर तो आत्तापासून तुमच्या सोबत कामाला लागेल आणि लास्ट इयरला सुद्धा त्याची प्लेसमेंट तुमच्यासारखीच चांगली होईल। आणि मित्रांनो, अकॅडमिक्सवर काम करायचं असेल तर आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहेच, डाउनलोड करा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स मराठी हिंदीमध्ये अवेलेबल आहे। सॉल्व पेपर, नोट्स, IMP क्वेश्चन, पुस्तकं बघण्यापेक्षा आपल्या ऍप्लिकेशनवरचे कोर्सेस बघा, फ्री डेमो बघा, फ्री डेमो बघितले ना तुम्हाला कोर्स आवडेल, कोर्स घ्या, अभ्यासाला लागा, अकॅडमिक स्ट्रॉंग होईल। बाकी स्किल्सवर आम्ही मदत करू, एकदा आम्हाला जॉईन झाले की आम्ही गायडन्स करत असतो, मदत करू आणि 100% तुमची प्लेसमेंट फर्स्ट इयर लास्ट इयरच्या आधीच करू। थँक्यू।